नमस्कार मंडळी, राम राम. तर कशा तुम्ही? आय होप मस्त मजेतच असणार. तर हा एक छोटासा एक ब्लॉग आहे. नेक्स्ट पार्ट आहे जो मी आधी लोणावळ्याचा व्हिडिओ टाकला होता त्याचा नेक्स्ट पार्ट आहे. तर नक्की बघा सर्वांनी, कोणीही स्किप करू नका. व्हिडिओला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला मात्र विसरू नका. तर हा रस्ता तर तुम्ही बघितलाच आहे, मी पहिल्या पण व्हिडिओमध्ये टाकला आहे. तर तुम्हाला पहिला व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला. आणि लोणावळ्याचा हा सेकंड पार्ट आहे. लोणावळ्यामध्ये एक खूप प्रसिद्ध असं आणि सुंदर नारायणी धाम असं एक मंदिर आहे. तर तिथे आज आम्ही गेलेलो होतो. तर गेल्या व्हिडिओ त्याच्यामुळे टाकला नाही सगळं मिळून की व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि मग तुम्ही बघितला नसता आणि मिस केलं असतं. पुढे काय आहे तुम्ही बघितलंच नसतं, तुम्हाला कळलंच नसतं. म्हणून हा मी दुसरा पार्ट बनवला आहे, सेकंड पार्ट बनवला आहे. तर सर्वांनी नक्की बघा. तर आम्ही लोणावळा गेलो आधी. सर्वात आधी आम्ही भुशी डॅमला गेलेलो. तिथे मस्त अशी एन्जॉय केली, जी तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे. तिथे मस्त अशी एन्जॉय केली. मग तिथून निघालो. तर 6 वाजेला निघालो. तिथून रिटर्न येता येता आम्हाला नारायणी धाम मंदिर लागलं आणि ते मंदिर एवढं सुंदर आहे. मेन म्हणजे तिथलं दृश्य खूपच सुंदर आहे. तर तुम्ही सर्वांनी नक्की बघा. आणि हो, कसं वाटलं तुम्हाला तर कमेंट करून सांगायला विसरू नका. तर येताना आम्ही 6:30 वाजेला आलो. तिथं होतं आम्हाला जेवण करायचं, पण आम्ही गेलो तोपर्यंत कुपन झाल्या होत्या. म्हणजे कुपन असते तिथे, प्रत्येकी एक व्यक्तीचे 150 रुपयाचं असं काहीतरी कुपन भेटते. पण जेवण खूप छान असतं तिचं. तर आम्ही एकदा जेवलेलो आहे. तर जसं की आता तुम्ही बघितलं, भुशी डॅमचा थोडीशी क्लिप टाकलेली. ज्यांनी पहिला व्हिडिओ नसेल बघितला त्यांच्यासाठी आहे. तर ज्यांनी पहिला व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी पण याचा पार्ट 1 बघा नक्कीच. आणि बघा आता फायनली आपण भुशी डॅममध्ये, लोणावळ्यामध्ये नारायणी धाममध्ये आलेलो आहे. तर बघा, सुरुवातच किती सुंदर आहे आणि हे खूप सुंदर आहे. इथे खूप लाईटिंग वगैरे मस्त असतात. आज ते लाईट बंद होते, पण बघा हे पाण्याचं किती सुंदर आहे. आणि जो नाही तो सर्व इथे फोटो काढत होते, कारण हेच खूप सुंदर आहे. इथलं लोकेशनच खूप सुंदर आहे आणि आजूबाजूला चारही बाजूंना खरंच खूप सुंदर आहे. बघाच तुम्ही किती सुंदर आहे. गार्डन आहे मुलांना खेळांना, खूप सगळंच व्यवस्थित आहे मस्त इथे. आणि खूप मोठं इथं असं मंदिर आहे. तर चला तर मग आता आपण मंदिराकडे वळूया. तर हे चालू असतात, पण आज बंद आहे काय माहिती, नाही तर हे चालू असतात. खूप छान असतं पाणी इथचं. आज बंद आहे. आणि असं आपल्याला एक बघा तर खूप मोठा परिसर आहे हा आणि खूप छान आहे इथे मंदिरामध्ये यावल्या. खूप प्रसन्न वाटते, मस्त एकदम मस्त. तर मला काही जास्त बोलता नाही येऊन राहिलं, पण तेच बघाच तुम्ही, दृश्यच बघा. इथं काही नाही बोलणं ऐकण्यासारखं, फक्त दृश्य बघण्यासारखंच खूप सुंदर आहे, कारण इथं दृश्यच तेवढं सुंदर आहे. मी मंदिरावरतून घेत होती. हे बघा किती मोठा एरिया आहे, बापरे. चारही बाजूनी खूपच हे आहे, म्हणजे किती जागा असेल. आणि हा आहे मंदिराकडे, आपल्या मंदिराच्या पायऱ्या. तर बघा किती सुंदर अशा हे आहेत. सुरुवातच झाली आपली मस्त याच्यापासून. आणि आता आपण चला मंदिरात जाऊया. तर असं काही पायऱ्या आहेत आणि बघा किती सुंदर मंदिर आणि मोठं मंदिर आहे. तर आम्ही गेलेलो तेव्हा 7 वाजायला 10 मिनटं कमी होते. तर आरतीचा टाईम झाला होता. तर आरतीचा टाईम व्हायचा 5-10 मिनटं पहिले दर्शन नाही घेऊ देत. तर मग आम्ही थांबलेलो. तर हे बघा, आरती व्हायला 5-10 मिनटं टाईम होते, तर दर्शन घेऊ नाही देत. आरती झाल्यावरच दर्शन घ्या असं बोलते. दर्शन बंद झालं होतं, आरती भरणार होती म्हणून. तर आम्ही मग बसलेलो आणि मग आरतीची वाट बघितली. मुलं आपले खेळत होते इथे, बघाच तुम्ही, मुलं खेळत होते आपले. आणि आरतीची आम्ही वाट बघत होतो सर्व मिळून. आम्ही तिथे बसलेलो. मुलांना पण छान वाटत होतं आणि खरंच तिथं मंदिरच खूप सुंदर आहे ते. आणि मग त्यांची आरतीची तयारी चालू होती. आरती होण्याच्या पहिले इथे पडदे लावतात.
आता आरतीला सुरुवात होणार, त्याच्या पहिले पडदे लावतात आणि नंतर मग सगळे दिवे वगैरे हे झालं का. आणि आरवनी याच्यात त्याच्या मनी बँकेतले पैसे आणले होते काढून आणि बोलते की आपण टाकू. त्यांच्या मिनी बँकेतले पैसे होते ते, आणि दोघं पण भाऊ आपले टाकत होते त्याच्यामध्ये. आता होणार होती आरती, 5 मिनिटात आरती होणार होती, म्हणून हे आधी पडदे वगैरे लावून देतात सगळे बघा. मग आरतीला जशी सुरुवात करायची असते तसं नंतर मग पडदे ओपन करतात. तर बघा पडदे वगैरे सेम आहेत. आणि पहिले होती गणेशजीची आरती, इथे 3 देव आहेत. पहिले गणेशजीची आरती आहे तर पडदे लागले आता. आणि हे बघा दोघं पण समजदार सारखे मस्त येऊन बसले इथे. आता 5 मिनिटात आरतीची सुरुवात होणारच. तर पडदे 5 मिनिटं पडदे हे करतात, दिवे वगैरे लावतात, ते सगळी तयारी करतात आणि नंतर मग पडदे ओपन करतात. तर असे पडदे बघा. आता हे झालं की पडदा ओपन करणारच. तर मस्त अशी करून पहिले गणेशजीची, नंतर हे आता बघा पडदा ओपन झाला आणि किती सुंदर अशी मूर्ती यायची बघा तुम्ही. खूप सुंदर आहे, एकदम प्रसन्न वाटते. मंदिर पण खूपच सुंदर आहे. अशा प्रकारे बारी बारीस आरती होऊन गेली. अशा प्रकारे आरती आणि नंतर आता दुसरं सेकंड आरती, सेकंड नाही होते, मला वाटलं मी याची घेतलं की नाही. 3 हे आहेत इथं, 3 याची आरती. आता दुसरी नाही, हे दुसरी नाही, दुसऱ्या नंबरच्या आरतीचं शूटच घेण्यात नाही आलं, डायरेक्ट आता देवीची आली. हे 3ऱ्या नंबरची आरती होती. तर 3 होते एक. तर हे एकदम हे दुसऱ्या ह्याच्यात नाही. आणि कारण एवढी गर्दी असते ना, इकडली आरती झाली का लोक लगेच तिकडे जातात, असं होतात. तर हे आहे मेन इथली आपली नारायणी धाम. हे एकदम खूप सुंदर बघा, किती सुंदर अशी मूर्ती आहे. आणि मस्त इथे आरती वगैरे अशी करून घेतली आम्ही मुलांनी पण, आणि प्रसाद वगैरे घेतला छानपैकी, मस्त खूप छान वाटलं. मग येतानीच बाहेरून येताना जेवण वगैरे करून आलो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. आरती वगैरे झाली, प्रसाद वगैरे घेतला मुलांनी. आणि मुलांनी प्रसाद तर काय घेतला म्हणजे असा घेतला की 2-2, 3-3 डाव जाऊन घेऊन यायचे, कारण तिथला प्रसाद खूप टेस्टी होता. आणि देतात पण ते मुलांना, खूप सगळा प्रसाद असतात त्यांच्याकडे. आणि मस्त मुलांनी प्रसाद खाला. आणि मग येताना आम्ही बघा किती सुंदर हे होतं. तर असं काही आमचं फिरणं झालं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. मला व्हिडिओ मोठा जास्त बनवता येत नाही आणि बोलता पण येत नाही, तर तुम्ही मला प्लीज सपोर्ट करा, म्हणजे मी मोठं व्हिडिओ बनवासाठी मला मोटिवेट करा. तुम्ही जर व्हिडिओला खूप खूप प्रेम देईन तर मी पण खूप छान मेहनत करणार. आणि चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या सर्वांनी, आणि व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.